जनहित पत्रकार संघ महाराष्ट्र व श्री साई एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीचा गौरव सोहळा आज रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी पत्रकार भवन येथे संपन्न झाला. ज्येष्ठ साहित्यिक, परखड वक्ते, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचे 75 दिव्यांनी औक्षण करून शाल, पुष्पहार, विठ्ठल रखुमाईची प्रतिमा भेट देऊन सहपत्नी विशेष सत्कार करण्यात आला. सदर सोहळ्याला प्रसंगी कीर्तन केशरी ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, प्रसिद्ध गायक, अभंग रचनाकर पंडित यादवराज फड, श्री साई एज्युकेशन ट्रस्टचे सागर शेडगे, दलित पॅन्थरचे यशवंत नडगम, कार्यक्रमाचे आयोजक अमोल पवार, रविराज डेअरीचे रवींद्र सारुक, सोपान वांजळे, दिलीप चोरगे, गिरीश खत्री यांच्यासह विविध मान्यवर, पुरस्कारार्थी, संस्थेचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत अमोल पवार यांनी केले. सूत्रसंचालन दत्ता कडू यांनी तर विजय मराठे यांनी आभार मानले. डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण राज्य व साई एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने हा कार्यक्रमाची सुरुवात मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या 75व्या अमृत महोत्सवाच्या निमित्त साधून कार्यक्रमाचे आयोजन केले. समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत असताना त्यांना कुठेतरी पुढारण्याचं काम या संस्थेमार्फत करण्याचं आम्ही ध्येय ठेवलेलं आहे आणि त्यांना मान सन्मान देऊन समाजामध्ये त्याच जिद्दीने परत काम करण्याची ऊर्जा निर्माण होण्यासाठी हा राज्यस्तरीय पुरस्कार आपण आयोजित केलेला आहे. सरांच्या वाढदिवसानिमित्त ह्या जे व्यक्ती आहेत, जे समाजामध्ये कार्यरत आहेत, शोभन सर म्हटले की ठीक आहे, खूप नावलौकिक नसेलही कदाचित, असेल सुद्धा, असं नसेल आम्ही म्हणत नाही, पण असेलही कदाचित, परंतु ज्यांच्या शुभ असते आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही हा सत्कार स्वीकारणार आहात, ही साधी सुधी मंडळी नाही. आदरणीय वांजळे महाराज त्यांचं सुद्धा म्हणजे त्यांच्या शुभ असते. सरांच्या वाढदिवसानिमित्त किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक, प्रतिभावंत गायक, ज्यांनी स्वतःचे राग निर्माण केले, कोणतीही गायनाची पार्श्वभूमी पाठीमागे नसताना स्वतःचे राग निर्माण केले. या ठिकाणी आपण त्यांचा वाढदिवस साजरा करताना मला वाटतं साई एज्युकेशन ट्रस्ट आणि जनहित पत्रकार संघाचं खूप भाग्य आहे. सरांच्या पाठीमागे सावलीप्रमाणे असणाऱ्या ललितताई, मराठी साहित्य संमेलनाचे सर्वाध्यक्ष आदरणीय परमश्रद्धेय श्रीपालजी सबनीस सर यांचा अमृत महोत्सव वर्षभर साजरा होत आहे आणि त्या निमित्तानं हा सोहळा संपूर्ण होत आहे. अकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझ्या सकळ हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजेसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. हा आशीर्वादाचा फक्त भाव पुरवतोय मी, देत नाही. त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचे, हा शुभेच्छा. सदाशिव पेठेतला ब्राह्मण जरी असतो तरी मी समज जात मोडीत काढी, जात जाणवत जाळलेला आहे, जातीचा जाणवत जाळून मी मारावे आणि म्हणून मला जात पाहत नाही. वांजळे महाराज बहुतेक मराठा समाजाचे असावे आणि नडगम हे दलित असावे. ही अशी मैफल आणि पुरस्कार घेणाऱ्यामध्ये सुद्धा विविध जातीचे आहेत. चांगलं काम करणाऱ्याला जात धर्म नसतो. सागरच्या ट्रस्टला कुठल्याही जात धर्माचा वावर नाही. जो चांगुलपणा माणुसकी पेरतो, मानवतेचे जो इतिहास निर्माण करतो, अशा प्रकारच्या माणसांच्या कर्तृत्वाचा सन्मान सागरच्या संबंध मंचावरती होत असतो. आणि म्हणून साई ट्रस्ट हा खऱ्या अर्थाने हिंदू आणि मुसलमानाचा नाही, साईबाबा एका कुणाचा नाही, तो सगळ्यांचा आहे आणि जनहित पत्रकार संघ आहे. पत्रकार संघ हे नावही महत्वाचं आहे. या पत्रकार संघाची परंपरा सुद्धा बाळशास्त्री जांभेकरांपासून ते संबंध लोकमान्य टिळक, आगरकर असो, आंबेडकर असो, मुकुंदराव पाटील असो, या सर्व परंपरांचा, सर्व जाती धर्माच्या पत्रकारांच्या अस्सल प्रतिभेचा, सत्याचा अंश या जनहित पत्रकारितेच्या परंपरेमध्ये मला जाणवतो. अशा प्रकारचे बिनजातीवादी कार्यक्रम, मानवतावादी कार्यक्रम हे घेत राहणं आणि
संबंध चांगुलपणाला चालना देणं, चांगुलपणाला कुरवाळणं, त्याला फुंकर घालणं ही महत्वाची गोष्ट आहे.